हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन शकता. आता वाजले आहेत 11, एकदम कम्प्लीट 11 झालेले आहे आणि आम्ही मस्त जातोय. आज विहान स्कूलला गेलाय, त्याला उद्यापासून सुट्ट्या लागणार आहे क्रिसमसच्या. तर आज आम्ही चाललोय मस्त मिसळ खाण्यासाठी आणि केरळला पण बर्ड्स दाखवायचे आहे. तर आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला नंतर कळेलच पुढे गेल्यानंतर. तर इथे मी आवरलेले बघू शकता, जीन्स घातली आणि असा आपला स्वेट टी शर्ट सारखा आहे, जाड टॉप म्हणजे थंडी वाजत नाही असा घातला आहे. आणि माझी जी नवीन जीन्स आहे ना वाईड लेग ती घातलेली बघू शकता. तर आता कियाराला ना मी जेवण देते, तिला दूध बिस्किट वगैरे चालून देईल. आणि मग आज दुपारी ना वैभवला पण जायचंय हॉस्पिटलला, त्यांच्यासाठी टिफिन पण करावं लागेल आल्यानंतर. तर म्हटलं जाऊ आता दुपारीच टिफिन करावं लागेल, तर आता मिसळ खाऊन येऊ आपण असं आमचं प्लॅन ठरला. आणि विहान नाहीये, विहानला पुढच्या वेळेस नेऊ आम्ही. पण मग म्हटलं चला मिसळ खाऊन येऊ कधीच्या. थंडी पण आहे ना, थंडीमध्ये मिसळ खूप छान लागते. तर त्याच्यामुळे आम्ही जाणार आहे. आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच, कुठे जाणार आहे तुम्हाला पण आवडेल बघायला. तर इथे दूध तापत ठेवलं होतं, चहा झाला. आता कियाराला मी दूध बिस्किट देते आणि मग बोलतेच. कियाराचं पण आवड दिलं, तिला पण एकदम जाड स्वेटर घातलेला आहे म्हणजे कसं थंडी नको वाजायला. कारण आम्ही टू व्हीलरवरच जाऊ, म्हणजे कसं जवळच आहे, टू व्हीलरवरच जाऊ. तर इथे मी रेडी झालेली आहे. तर चला आता मी ना कियाराला देते जेवण आणि त्याच्यानंतर बोलते. तर तुम्ही बघत असाल आम्ही आलेलो आहे इथे बर्ड पार्क मध्ये मिसळ खाण्यासाठी. तर आता सगळं चेंज झालंय, खूप कधीच तेव्हा आलेलो, आता आज आलो तर आज थोडं चेंज झालंय आहे. आणि आधी बर्ड पार्कच नाव होतं, आता त्याचं नाव निर्मल गंगा ॲग्रो टुरिझम आहे. तिथे बघू शकता खाली नाशिक बर्ड पार्क खाली दिलेलं आहे आणि बर्ड्स आहे. तर तेच कियाराला दाखवायचं होतं आणि विहानला आता आणू एखाद दिवशी. कियारा तुला आवडलं? आता ती तर खूप बघणार आहे, तिथं पहिल्यांदाच बघेल. चला आता मध्ये ना 4 व्हीलर पार्किंग आहे वाटतं, बस सहल आली मुलांची. इथे बघू शकता, इथे बघू शकता, इथे लगेच एक डॉग दिसेल तुम्हाला. बापरे डेंजर आहे. ओ माय गॉड. कसं आहे कियारा? कियारा कसं आहे? इथे पण असली पण इथे नाही आहे, मुलांची ना सहल आलेली आहे. बघू शकता सगळं चेंज केलेलं आहे असं गेलं आहे. आणि इथे आपल्याला फीचं दिसेल तुम्हाला कसं कसं आहे फी. तर इथे ना तिकीट काउंटर आहे आणि असे तिकीट आहे. पक्षी बघण्याचे, खाद्य 10 रुपये खाद्याचे बघू शकता. इथे आपण 10 रुपये बर्ड फूड घेऊन त्यांना देऊ शकतो इथे. आणि पक्ष्यांसोबत फोटो काढायचे असेल तर 80 रुपीज आहे. तर असे आहे. आणि प्रवेश फी 60 रुपये. इथे ना बर्ड फूड घेतलेला आहे, तर आम्ही आता देतो सगळ्यांना बर्ड्सला. हो ना कियारा, द्यायचं ना?
मस्त. आपली पण कॅट बघू शकता तिथं खाली अंड्याने अंडे सुद्धा दिलेले आहेत भरपूर. तर ट्रे मध्ये पण आहे, इकडे टोपलीमध्ये पण अंडे आहेत. तर हे तिथं आहे ना, तिथं सुद्धा खातात, जसं कोंबड्या वगैरे आपण खातात तसे तिथं पण खातात. ह्या साईडला पण इकडे पण अंडे दिले भरपूर. आणि इथे कॅट ठेवलेले आहे. तर ह्या कॅटची कहाणी तुम्हाला सांगते की ही कॅट आमची आहे, कारण माझ्या बहिणीकडे ही कॅट होती आधी आणि तिने आम्हाला दिली होती. मग मला कसं नाही, कियारा छोटी होती तर सांभाळता, म्हणजे कॅटला पण बघायचं, कियाराकडे बघायचं, विहानकडे पण बघायचं. त्याच्यामुळे मग ना आम्ही काय केलं, परत रुपालताईला देऊन आलो कॅट. मग त्यांनी काय केलं, त्या तिला पण नव्हतं सांभाळतं कारण तिची शाळा होती. मग त्यांनी काय केलं, इथे बर्ड पार्कमध्ये ती डोनेट दिली, म्हणजे देऊन टाकली आहे. म्हणून आतापासून म्हणजे तेव्हापासून ती कॅट इथे राहते. आता ओळखणार नाही बहुतेक खूप दिवस झाले. तर ही ब्राऊनवाली कॅट आहे ही. तर आम्ही तिला काय म्हणायचो, मणीच म्हणायचो, मणी मणी. तर बघू शकता तिचे डोळे इतके छान आहे, पण ती नुसतं याच्यात बिझी आहे. वा, पण इथे एकदम मस्त खुश आहे, खाते वगैरे छान देते, मस्त तब्येत झाली. आणि इथे एक गिनी पिग आहे, त्या साईडला जाऊन बसले, बघू शकता. पिल्लं झालेली त्या गिनी पिगला, छोटी छोटी पिल्लं झाली बघ याला. हा, आणि इकडे आहे ना, इकडे व्हाईट उंदीर. तर इथे मध्ये बसलेले व्हाईट उंदीर. ते बाहेर यायला कसं घाबरतात ना, एकदम छोटे छोटे बघू शकता इथे. उंदीर आहे बापरे. मध्ये बसले ते बाहेर. पिल्लू चायनामधले पक्षी आहे आणि पहिल्यांदाच बघितले. तो असा कलरफुल आहे आणि हा व्हाईट आणि ब्लॅक आहे. किती सुंदर दिसत आहे ना कियारा. बापरे छान दिसत आहे. तो जास्त हिरकपळ आणि हा बसलाय. हे खातात ते काहीतरी, त्यांचं फूड आहे, स्पेशल फूड आहे ते. तर आता इकडे बघू एकदम मध्ये. ब्ल्यू कलरच आहे बापरे, ब्ल्यू एकदम मस्त आहे. सगळे डिफरंट कलर आहे. येलो आहे, ब्लू आहे, ग्रीन.
बापरे हे चांगलं झाला नाही भीती वाटते. झोपलाय बघ, झोपून गेला, उठला. वाव इकडचे खातात. काय बापरे ग्रे कलरचा आहे इथे. हा म्हणजे सगळ्या प्रकारचे कबूतर का मस्त बसायला केले, त्यांना टोपली केली. पायाला कसं आहे त्यांचं बा. हो किती छान आहे बा. आणि इकडे हे ब्लॅक आहे डायरेक्ट, म्हणजे दुसरी मधले असेल ना. बापरे याला काय किती मोठा बर्ड आहे. याला बघ खाई काय म्हणताय ना, काय इमो 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 इमो. मला भीती वाटते खूप. हा द्या, त्यांची टीचर्स इतकी डेंजर असते ना. किती डेंजर आहे. उडून दोन बघ असं फोटो व्हिडिओ येतो का तो आला तिकडे. अजून किती केस बघितले का. ओ हेअरस्टाईल आहे. केस मला केस हे इमो. तो डेंजर आहे का तो. बापरे हातामध्ये जाऊन चला मध्ये जायचं. तर तुम्ही बघितलं असेल इतके छान छान कबूतर, तर इतके प्रकार आहेत ना. सगळे प्रकार आहेत कबुतराचे, असे आपण बघितले पण नाही असे प्रकार आहेत. हा इथे दिसतं ना एवढं, तर इथे मला तर खूप भीती वाटते. बरोबर इकडे ते बघू शकता कसे खात आहे. हात लावा ना. हा पहिल्यांदा लावला असं हात एखाद्या. किती छान आहे. चला ठीक आहे आपण येतो नाही बघ. वेगळाच आहे कोंबडा तो. त्याचे पाय बघितले का एकदम पाय कोंबडी आणि कोंबडी. बापरे एवढा जाडा डेंजर. तर इथे आम्ही बघत होतो इतके छान छान रोड रनर आहे हे बर्ड्स, जे खूप पळतात असे. तर सगळे दुसऱ्या देशातले काही म्हणजे बर्ड्स आहे इथे, त्यांचे नाव पण आहे लिहिलेले. तर इथे कोंबडे पण कोंबडा कोंबडी असे वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या देशांमधले होते. बघू शकता त्याला हा कोंबडा कसा आहे, एकदम त्याचे केस हेअरस्टाईल अशी एकदम भारी आहे. तर तेच इथे बघू ना इमोला देत होते. तर तो सारखा येत होता त्यांच्याजवळ आणि काहीच करत नाही. आपल्याला असं होतं की खूप म्हणजे भीती वाटते ना, पण मग काहीच नाही. बघू शकता वेगवेगळे कसे हात लावताय त्यांना आणि एकदम मस्त असेच देतात ते. तर कियारा तर घाबरत होती. घाबरते तू कियारा काय नाही कर. चला बोलो.
नको बस भीती वाटते मला. तर इथे सगळे ना इमो ठेवलेले आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला वेगवेगळे कोंबड्या म्हणजे वेगवेगळ्या डिफरंट टाईपमध्ये आहे ग्रे वगैरे. आणि तिकडे सगळे ते रोड रनर काय व्हाईट फिशन ब्लॅक फिशन रेड फिशन असे पक्षी आहेत. तर खूप डिफरंट पक्षी आहेत आणि कबूतर तर तुम्ही बघितलं असेल खूपच कबूतर वेगवेगळं. डकला खाण्यात नाही ठेवला पण तर इथे तेच आम्ही बर्ड्स बघत होते आणि कोंबडे आहे ना खूपच प्रकारचे होते बघू शकता हेअरस्टाईल त्यांची. तर तेच मस्त फूड खातात. फूडमध्ये काकडी वगैरे गाजर असतं आणि मस्त खाऊन जातात. आणि त्यांच्याकडे लास्टच म्हणजे एक वाटी बस होती तर ती फायनल भेटली नाही तर ते म्हणे नाहीच आहे मी. आम्ही बोललो की बघा कारण की आल्याला पण बघायचं होतं. तर ही लास्टची वाटी एवढी भेटते आपल्याला 10 रुपयाला आणि आपण त्यांना एक करून द्यायचं सगळ्यांना. तर इथे संपून गेलं होतं आणि बघू शकता इथे टर्की आहे. तर बापरे किती ना. आणि एक तर इतकी डेंजर होती म्हणजे एक नर होता तो ब्लॅक कलरचा बाकी सगळे मादी. तर बघू शकता किती डेंजर दिसतात ना. तर तेच आम्ही बघत होतो आणि भारी वाटलं मस्त. ह्या वेळेस वेगळे एकदम डिफरंट पक्षी आहे. नाही तर पहिल्यांदा आलेलो आम्ही तेव्हा एवढे जास्त नव्हते पक्षी पण ह्यावेळेस खूपच छान पक्षी आहेत म्हणजे सगळे दुसऱ्या देशातले. डक्स आहे तर बघू शकता इथे डक आहे. तर असे म्हणजे वेगवेगळे प्रकार होते बदकाचे वगैरे. नंतर आपलं स्वान होतं काय म्हणतात राजहंस होतं. नंतर मग बदक बघू शकता आता हे तर वेगळेच आहे एकदम. तर असे बघत होते एकदम. तर खूपच छान वाटलं आणि केरळ तर खूपच मजा आली बघायला. तर तेच आहे आता परत एकदा कधीतरी आलो ना तर विहानला पण घेऊन येणार. आणि बघू शकता इथे डक्स तर असे वाटच बघतात म्हणजे हे राजहंस आहे स्वान तर ते वाटच बघत बसतात. खूप खातात म्हणजे एकदम मस्त काकडी वगैरे सगळं खाऊन जातात. तर इथे कोंबडे ठेवलेले आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कोंबडे वगैरे. तर चला आता दाखवते तुम्हाला. तर इथे सगळं संपलंय. इथपर्यंत आहे बर्ड वगैरे सगळे कोंबडे वगैरे ह्या साईडला ठेवले बदक त्या साईडला ठेवले आणि इथे बघून झालेलं आहे आमचं. तर आता मस्त मिसळ खाणार आणि कियाराला पण आवडलं ना. कियारा तुला बघायला बर्ड आवडले तिला जास्त ससे आणि तर तिला जास्त ससे आणि बदक जास्त आवडले हो ना. कसं बोलत काहीच नाही. तर आता संपलंय तर आता आम्ही मस्त मिसळ खातो. क्या राहतलं बघ ना बघ ग. तर ना आम्हाला मिसळ खायची होती मस्त पण तुम्ही बघितलं असेल सहल आलेली आहे बस आलेली आहे 2 भरून पूर्ण फुल झालेला आहे हॉल. तर असं काही जमलं नाही मिसळ खायला. तिथे पण बर्ड्स बघितले कियाराला दाखवले आणि इथे ना हुरडा पार्टी पण असते. तर बघू शकता सगळं असं संध्याकाळचं जेवण असतं. वांग्याचं भरीत झुणका बाजरीची भाकर तंदूर रोटी वगैरे असं सगळं हुरडा पार्टी असते.
तर जमलं तर संध्याकाळी येऊन तुम्हाला नक्की दाखवेल मी हुरडा पार्टी. नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला बघायची असेल तर हुरडा पार्टी. तर आता इथे सगळं फुल आहे ना, तर मग आम्हाला काही मिसळ खाता नाही आली, पण बर्ड्स दाखवले की आल्याला. तुम्ही बघितलं असेल किती मुलांची गर्दी होती. आणि इथे बघू शकता हस्की डॉग. वाव कसं आहे असं दिसतं. मला तर भीतीच वाटते. हा खूप मोठा डॉग आहे इथे. बापरे किती मोठं आहे ना. चला आता निघतो आम्ही. तर तुम्ही बघितलं असेल तिथे सहल आलेली होती आणि सगळं हाऊसफुल, म्हणजे पूर्ण ते हॉटेल फुल होतं. काय मिसळ पॉईंट पूर्ण फुल होतं जेवण्यासाठी. तर त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की पुढे जाऊन खाऊ. तर इथे सोहम मिसळ आलेलो आम्ही आणि तिथली पण मिसळ खूप छान असते, स्पायसी आणि मस्त छान असते, एकदम चमचमीत. आणि तेच आता मस्त खातो आणि भूक पण लागली कारण उशीर झाला. आम्हाला वाटतं मस्त तिथे जेवू, पण नेमकी सहल आलेली होती त्याच्यामुळे मग म्हणजे असं खूपच गर्दी होती आणि मुलांचा पण खूपच आवाज होता तिथे. म्हणून म्हटलं जाऊ दे आता त्यांची सहल आहे तर मग त्यापेक्षा आपण दुसरीकडे जाऊ आणि दुसरीकडे खाऊ मिसळ. तर आता आम्ही इथे आलेलो आहे आणि मस्त एन्जॉय करतो आणि इतकं भारी वाटतंय ना. किती स्पायसी मिसळ आहे ना. मस्त रस्सा आता घेते गरम गरम आणि आम्ही एन्जॉय करतो. तर चला. तर इथे मस्त मिसळ घेतलेली आहे. तर आम्ही इकडे आलो आणि म्हटलं चला आता मिसळ खाऊन हे मिसळच खायला आलो होतो, पण मग आता एका ठिकाणी आलो सोहम मिसळमध्ये. खूप छान आहे एकदम मस्त. चला आता आम्ही एन्जॉय करतो मिसळ. आणि तर आता घरी आलो आणि मस्त मिसळ खाली, पोट भरून गेलं एकदम. तर आता ना वैभव जातील हॉस्पिटलला, त्यांच्यासाठी मी आता टिफिन तयार करते पटापट. तर टिफिन मध्ये करणार आहे खिचडी आणि हरभऱ्याची चटणी, मस्त ग्रीन चटणी असते ना ती करणार आणि चपात्या करणार. तर आता पटापट स्वयंपाक करून घेते मी, आता चेंज करते आणि मग स्वयंपाकाला लागते. तर खूप छान वाटते बर्ड पार्क मध्ये, म्हणजे बर्ड्स बघून वगैरे. आणि सहल आली होती ना तर मुलांचीच इतकी गर्दी होती ना आणि मिसळ खाण्यासाठी पण मुलांचं पूर्ण तो हॉल भरून गेलेला होता. म्हटलं जाऊ इथे नाही खायची, आपण दुसरीकडे जाऊन आलो. आता मी ना स्वयंपाक करून घेते, टिफिन तयार करते वैभवसाठी. चला आता मी चेंज करून घेते आणि मग तुमच्याशी. तर इथे वैभवसाठी मी मस्त टिफिन करते. तर सिंपल खिचडी आणि पोळ्या आणि आपली हरभऱ्याची चटणी केलेली आहे, म्हणजे हरभऱ्याची भाजी असते ना ती कुठून तशी केलेली आहे. बघू शकता आता इथे टिफिन भरलेला आहे आणि आता पोळ्या पण भरून घेते 3. तर तेच दुपारी केला कारण आज त्यांची नाईट आहे. तर मग हा दुपारी टिफिन केलेला आहे आणि आता मग त्यांना देते कारण त्यांना अर्जंट म्हणजे फोन आला तिकडून तर जाता येते. तर बघू शकता इथे चाललेले आहे वैभव आणि कियाला पण मस्त बाय करते त्यांना. चला बाय कर डॅडीला, बाय कर. तेच म्हणायचं होतं की नंतर मी येऊन झोपली ना, इतकी वेळ झोपली तर स्वयंपाक करायचं राहून गेला. तर आता स्वयंपाक करते. तर स्वयंपाकामध्ये मी करणार आहे आज उडदाचं वरण, बाजरीच्या भाकरी आणि भात, असं सिंपल जेवण असणार. तुम्ही बघितलं वैभवला मी दुपारी टिफिन केला तयार. तर मग कसं विहारला मलाच करायचं, तर म्हटलं चला आज थोडंसं साधं खाण्याचं मन आहे. मस्त बाजरीच्या भाकरी आणि चुरून मुरून मस्त उडदाच्या डाळीमध्ये, मला उडदाची डाळ खूप आवडते. तर मस्त उडदाची डाळ आणि बाजरीच्या भाकरी फक्त 3 करणार आणि ना भात टाकणार थोडासा बस. तर तेच आता करून घेते पटापट स्वयंपाक. आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आम्ही बर्ड पार्क मध्ये गेलो, तिथे तुम्हाला बर्ड्स दाखवले वेगवेगळे आणि आमची मांजर सुद्धा दाखवली तिथे, कॅट आमची. तर खूप छान वाटलं तिला तिथे बघून. मस्त राहते, खाते पिते, मस्त तिथे बसते. तब्येत पण मस्त तब्येतशील झालेली आहे. तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं. आणि मिसळ खाता आली नाही, मग आम्ही इकडे दुसरीकडे येऊन सोहम मिसळमध्ये मिसळ खाल्ली आणि मग घरी आलो कारण वैभवला पण जायचं होतं हॉस्पिटलला. त्याच्यामुळे आम्ही काही जास्त इकडे तिकडे टाइमपास केलंच नाही. आणि तुम्हाला पण दाखवलं मी बर्ड्स तिथले, खूप मजा आली बघून. आणि कियाराला मेन म्हणजे दाखवायचं होतं कारण तिने बघितलंच नाही कधी ना, तर तिला मेन दाखवायचं होतं. तर तेच तुम्हाला पण आवडलं असेल बघायला. मी बर्ड पार्क मी तुम्हाला नेलं, तुम्हाला दाखवलं, सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गोष्ट. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा चॅनलला, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.